नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे माझा वाढदिवस आणि मुलांनी ना रात्रीच्या 12 वाजता म्हणजे मी झोपले होते आणि सोना आली आणि मला म्हटले की भैया आहे ना कुणासोबत तरी ना फोनवर बोलतोय, चल मम्मी पाहायला। तर त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं, केक आणला होता रोशननी आणि सरप्राईज द्यायचं म्हणून तिने पण मला असं डचकून उठवलं। मी पण हळूहळू आले आणि पाहत होते की हा नक्की काय करतोय। तर लाईट वगैरे बंद करून मस्त कॅन्डल लावली होती त्यांनी। तर मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलोय रेस्टॉरंटमध्ये। मम्मी कसं वाटतंय तुला? तुझाच बर्थडे आहे, छान वाटतंय। आज मला खूप सरप्राईज भेटलेत वेगवेगळे आणि मी त्यामुळे लई खुश आहे। आजीचा इंटरव्ह्यू आजीला आणलेलं आहे। आजी तुम्ही आजी तुम्ही पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवणार आहे, तुम्हाला कसं वाटतंय? आजीला का नाही आणलं एवढे दिवस? पहिल्यांदा आजी पुण्याला आलेली आहे खूप दिवसांनी। आजीने मिसळ पाव भरपूर वेळा खाल्ली। हां, मिसळ पाव वगैरे खूप वेळा खाल्लेली आहे, पण आज आजी वेगळं काहीतरी खाणार, लाईक रोटी वगैरे। पार्टी भैयाकडून आहे, पार्टी भैयाकडून आहे। पप्पा ऑर्डर द्यायला त्यांना जमाना कन्फ्यूज आहेत ते काय माग। पप्पा तुम्ही खूप दिवसानंतर स्पायसेस मध्ये आले, तुम्हाला कसं वाटतं? लास्ट टाइम हा, मग तुम्ही सुट्टीनंतरच आले ना, सप्टेंबर मध्ये। मम्मीला डेट पण याद। व्हेज मंचुरियन आलेलं आहे, आजीचा रिव्ह्यू घेऊ आपण। चांगला काय काय ते भाजी सांगायची भाजी आलेली आहे, पनीर सांगते, चिकन आणि शेवभाजी। एक मटर पनीर सांगते। सो हे डाऊटफुल आहे की भाजी पुरणार नाही, तर त्यांनी अजून एक भाजी ऑर्डर केली। मम्मी बोलते की पुरण कारण की आता भात पण मागवायचं। तर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो होतो इथं आईस्क्रीम खायला आणि रोशन आणि मी आलो होतो पुढे आणि सोना आणि सोनाचे पप्पा आणि तिची आजी पाठीमागून येत होते। तर आता त्यांची गाडी आलेली आहे, तर आम्ही त्यांचाच वेट करत होतो। तिथं लावून येतात रोशनने आईस्क्रीम आणणार आहे खायला आणली त्याला। आता आईस्क्रीम खायचं। हॅलो भैया, तू कोणतं फ्लेवर घेतला? बटरस्कॉच पण काही एवढं लागे ना मला। दरबार मध्ये आलो तर आईस्क्रीम खायला, किती तोंड वाकडं तिथे।
दाखव. खाली कुठं फोटो काढायचे असं